इथे दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। शिंदे साहेब महाराष्ट्राचा विकास वेगवान बनावं सर आज भारतीय इथे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। कुठली प्रतिक्रिया दिलेली नाहीये, पण आता पाहणीला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी आणि स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत ते या ठिकाणी आता निघताना स्पष्टपणे दिसतात आपल्याला आणि गाडीतून हा सगळा प्रवास जो आहे तो केला जातोय। सगळी पाहतोय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचले आहेत आणि हा प्रवास आता सुसज्ज झालेला आहे। इथे दृश्य आपण पाहतोय की स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जे ते एकाच गाडीत बसलेले आहेत आणि समृद्धी महामार्गावर आता पाहणी करणार आहेत। कापून या बोगद्यातून टेस्ट ड्राईव्ह घेतली जाते। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे जो आता पूर्णत्वास गेलेला आहे। समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा काय होतोय। मग ह्या शिवसेनेच्या शिंदे साहेबांच्या गटाच्या जिल्हा प्रमुख आणि बाकीच्या पदाधिकारी महिला त्यांचं म्हणणं आमचा फोटो काढायचा आहे। आमची 4 कामं सांगताना मी आता लेट झालोय, म्हणून माझी विनंती आहे का आपणही माझा वेळ जर नाही घेतला तर बरं होईल। धन्यवाद। मात्र कुठेतरी अजितदादांचा एकटेपणा दिसला। अजितदादा वेगळ्या गाडीत आणि एकनाथ शिंदे आणि अजितदादा मुख्यमंत्री। मी म्हणूनच नाही म्हणत असतो तुमच्याजवळ बाईट द्यायला म्हणलं ना, काय वेगळेपणा दिसला। एवढ्या मोठ्या गर्दीत प्रत्येकाला वाटतं दादा माझा, त्या दादा वाटणाऱ्याला फडणवीस साहेब माझे, शिंदे साहेब माझे, तिघांमध्ये ऍट ए टाइम असं कसं भेटतील हो। मात्र दोन्ही मंत्री जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एका गाडीत गेले, दादा एका गाडीत दिसले। मग आता काय येताना काय हेलिकॉप्टर मध्ये आले ना, एक निर्णय कॅबिनेटमध्ये एकत्र घेतात ना, मग गाडीत कोणत्या गेले, पेट्रोलची होती का डिझेलची होती, याच्यापेक्षा सरकार सुरळीत चालू आहे ना, बस। धन्यवाद। आपल्यासोबत मंत्री नरहरी झिरवाळ होते। एका गाडीत गेले काय आणि नाही गेले काय, मात्र सरकार सुरळीत चालू आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया देखील मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली। कॅमेरा पर्सन रोहनसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।